Now concentrate to the lecture. Now, as we all know, that tooth is a very hard and bony structure in our mouth cavity or the oral cavity. Now, this tooth is meant for capturing the food material, tearing of the food material, cutting of the food material, and grinding of the food material. one lecture. Okay, and then the food material is swallowed. So what is the ultimate function of the tooth? It is to capture, tear, cut and grind the food material. Okay, now this tooth is epidermal in origin. That is to say, in oral cavity, the epidermis synthesizes or makes the tooth. Okay, now according to the size and shape, there are different types in the formation of the tooth. Now first is called as homodont tooth. Homo means equal, same. Dont is dentition, म्हणजे काय दात, tooth. होमोडॉन्ट म्हणजे ज्या ॲनिमल्स मध्ये सगळे जे ओरल कॅव्हिटी मध्ये दात असतात हे सगळे दात किंवा ऑल टीथ आर सेम इन शेप अँड साइज. ज्या ॲनिमल्स मध्ये मॅमेलियन ॲनिमल्स मध्ये सगळे दात एकसारखे असतात त्यांना होमोडॉन्ट डेंटिशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल व्हेल, व्हेल मध्ये सगळे दात एकसारखे असतात. ऑल टीथ आर इक्वल इन शेप अँड साइज. Such a type of dentition is called homodont. एकसारखे दात homodont. Okay. Second are heterodont. Hetero unequal of different shape and size. This is called as heterodont. Heterodont म्हणजे काय? तर usually मध्ये एका ओरल कॅव्हिटी मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे टीथ असतात, these are called as heterodont teeth. फॉर एक्झाम्पल ह्युमन बीइंग, आपल्यामध्ये वेगवेगळ्या शेपचे आणि साईजचे टीथ आहेत. जसं की इन्सायझर्स आहेत, कॅनायन्स आहेत, विजडम टूथ आहे. बरोबर, म्हणजे काय तर सुळे आहेत, पटाशीचे दात आहेत किंवा दाढा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. तर आपल्या ओरल कॅव्हिटी मध्ये वेगवेगळ्या शेपचे आणि साईजचे टीथ आहेत. सच टाइप ऑफ डेंटिशन इज कॉल्ड ॲज हेटेरोडॉन्ट डेंटिशन. ओके, डेंटिशन म्हणजे काय तर दातांचे प्रकार. ऑल राईट. नाव आपले जे ऑल मॅमल्स हॅव थिकोडॉन्ट डेंटिशन. आता हा आणखीन एक नवीन वर्ड आलेला आहे, थिकोडॉन्ट. थिका मीन्स सॉकेट. थिका मीन्स सॉकेट, सॉकेट ऑफ द जॉ बोन. ह्या जॉ बोनच्या सॉकेट मध्ये आपले जे टीथ आहेत हे फिक्स असतात, बसलेले असतात. त्यांची रूट्स कुठे असतात तर these roots are fixed in the socket of the jawbone. Such a type of dentition is present in all mammals, which makes the teeth more strong and more firm. And such a type of dentition is called as thicodont dentition. Okay, you can see here that all mammals have thicodont dentition, in which the roots of the teeth are firmly fixed in a socket of the jawbone, making the attachment very strong. Okay. Now the next is called as diphyodont dentition. Di means two and phyodont means sets of teeth. There are certain mammals who show two subsequent sets of teeth. For example, human being. मी आधी मराठीमध्ये एक्सप्लेन करते, त्याच्यानंतर आपण इंग्लिश मध्ये बघूयात तुम्हाला समजण्यासाठी. डायफायोडॉन्ट म्हणजे काय तर जेव्हा दोन सेट्स एखाद्या ॲनिमल मध्ये इरप्ट होतात टीथचे, त्याला डायफायोडॉन्ट डेंटिशन म्हणतात. ह्युमन बीइंग मध्ये दोन सेट्स असतात, मिल्क टीथ आणि परमनंट टीथ. बरोबर, म्हणजे ह्युमन बीइंग जन्माला आल्यानंतर लहानपणी यंग वन स्टेज मध्ये जे टीथ येतात त्याला आपण दुधाचे दात असं म्हणतो, मिल्क टीथ असं म्हणतो. आणि एक ठराविक एज नंतर हे मिल्क टीथ जातात, पडतात आणि परमनंट टीथ इरप्ट होतात. म्हणजेच काय तर दोन ज्या सबसिक्वेंट टीथचे जे सेट्स आहेत
हे आपल्यामध्ये बघायला मिळतात. अशा प्रकारचं जे डेंटिशन असतं त्याला डायफायोडॉन्ट डेंटिशन असं म्हणतात. डाय मीन्स टू, फायोडॉन्ट मीन्स सेट्स ऑफ टीथ. So the diphyodont dentition is characteristic of mammals in which milk teeth appear in the young ones, but as they grow and the jaw becomes larger, milk teeth are replaced by the larger permanent teeth. ओके, म्हणजे जर आपण ह्युमन बिईंगचा विचार केला तर आपलं जे डेंटिशन आहे ते कुठल्या कुठल्या प्रकारांमध्ये येतं पहिल्यापासून बघूया. फर्स्ट, अवर डेंटिशन इज हेटेरोडॉन्ट. आपल्यामध्ये वेगवेगळ्या शेपचे आणि साईजचे टीथ आहेत. फर्स्ट हेटेरोडॉन्ट. सेकंड थिकोडॉन्ट. का? कारण आपले सगळे जे टीथ आहेत ते सॉकेट ऑफ जॉ बोन मध्ये फर्मली अटॅच झालेले आहेत. आणि थर्ड डेंटिशन टाइप इज डायफायोडॉन्ट बिकॉज वी हॅव टू सेट्स ऑफ टीथ. वी हॅव टू सेट्स ऑफ टीथ. अशा पद्धतीनं आपल्यामध्ये ह्युमन बिईंग मध्ये जे डेंटिशन आहे ते हेटेरोडॉन्ट, थिकोडॉन्ट अँड डायफायोडॉन्ट असं डेंटिशन आपल्याला बघायला मिळतं. ओके, नाव कॅन यू सी द ट्रान्सफर सेक्शन ऑफ द टूथ ओव्हर हिअर. तुम्हाला हा ट्रान्सफर सेक्शन व्यवस्थित दिसतोय टूथचा? कॅन यू ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Fine. Now, in this, you can observe that there are two different parts of the tooth. Now, how these two different parts are there? One part is called as hard tissue and other part is called as soft tissue. Now, जे क्राउनचा पार्ट आहे, इथे तुम्ही बघू शकता फिगर मध्ये क्राउन, नेक आणि रूट अशा तीन पार्ट्स मध्ये हा टूथ काय केलेला आहे तर डिव्हाइड केलेला आहे. क्राउनचा जो पार्ट आहे, दिस पार्ट ऑफ द क्राउन appears into the oral cavity. ओरल कॅव्हिटी मध्ये जो व्हिजिबल पार्ट आहे टूथचा, दॅट पार्ट इज कॉल्ड एज क्राउन. आणि जो पार्ट व्हिजिबल नाही आहे, जो गम्स मध्ये आहे, हिरड्यांच्या मध्ये आत आहे, दॅट पार्ट इज कॉल्ड एज रूट. ओके, आणि ह्या दोन पार्ट्सना जो कनेक्टिंग पार्ट आहे, दॅट पार्ट इज कॉल्ड एज नेक. ऑलराइट, नाउ दिस क्राउन पार्ट हॅज द हार्ड टिश्यू components. This crown part has the hard tissue components. Which are hard components? Enamel, dentine and cementum. These are three hard components of the tooth. Soft components कुठले आहेत टूथचे? तर जे रूट मध्ये येतात, रूटच्या बाजूला येतात किंवा जे गम्स मध्ये आतल्या बाजूला फिक्स झालेले आहेत, these are called as the soft components of the tooth. Okay. Now this is very basic figure. Detailed figure पुढच्या स्लाइड मध्ये आहे. पण तुम्हाला इनॅमल म्हणजे कोणता पार्ट, डेंटाइन म्हणजे कोणता पार्ट हे व्यवस्थित दिसेल म्हणून मी ही फिगर ऍड केलेली आहे. तर तुम्हाला ह्या फिगर मध्ये व्यवस्थित दिसतंय. इनॅमल म्हणजे जो अप्पर मोस्ट पार्ट आहे टूथला कव्हर करणारा, विच इज हायली कॅल्सिफाईड पार्ट, त्याला इनॅमल म्हणतात. इनॅमलच्या बरोबर लगेचच खालच्या बाजूला जो पार्ट आहे त्याला डेंटाइन पार्ट म्हणतात. आणि ह्या डेंटाइन पार्टच्या आत एकदम सॉफ्ट पार्ट असतो ज्याला पल्प कॅव्हिटी असं म्हणतात. बाकीचे जे पार्ट्स आहेत, सॉफ्ट कॉम्पोनंट्स आहेत, हे सगळे सपोर्टिंग कॉम्पोनंट्स असतात. नाव आय होप तुम्हाला ही फिगर व्यवस्थित समजलेली आहे. पुढच्या फिगर मध्ये तुम्हाला सगळे डिटेल पार्ट्स बघायला मिळतील टूथचे. ते आपण आता बघूयात. दिस इज द व्हर्टिकल सेक्शन ऑफ मॅमेलियन टूथ. मी जर असं मॅक्झिमाइज केलं तर व्यवस्थित दिसतंय तुम्हाला? कॅन यू सी दिस? Oh, Yes, ma'am. yes, ma'am. Yes, ma'am. Thank you for your quick reply, dear students. Now we will study one by one. इथे तुम्हाला ह्या फिगर मध्ये क्लिअरली विजिबल आहे इनॅमल, डेंटाइन, पल्प कॅव्हिटी और पल्प चेंबर. हे तीन पार्ट्स जे आहेत हे सगळ्यात वरून आतल्या बाजूला जाताना येणारे पार्ट्स आहेत. ओके, या सगळ्या पार्ट्सचं जे डिस्क्रिप्शन आहे ते आपण वन बाय वन बघणार आहोत. पण हे पार्ट्स कुठे लोकेट झालेले आहेत, वेअर दीज पार्ट्स आर ऍक्च्युअली लोकेटेड, यू फर्स्ट गेट इन टू युअर माइंड. ओके, नाव जिंजिवा असं एक नाव तुम्हाला दिसतंय पल्प चेंबरच्या खालच्या बाजूला.
दिस जिंजिवा इज नथिंग बट द गम्स, हिरड्या, ज्यांच्यामध्ये आपले टूथ आहेत हे काय झालेले असतात, फिक्स बसलेले असतात. आणि ही जी जिंजिवा आहे किंवा गम्स आहेत, these gums offer the protection from all parts of the base of the tooth. All right. Now you can see in the pulp chamber there is irrigation of blood vessels. तुम्हाला रेड आणि ब्लू कलर मध्ये blood vessels दिसतात ह्या pulp chamber मध्ये. Okay. Now this pulp chamber is the actual chamber where the blood supply is there. Okay. Now the next is periodontal ligament. हा एक वर्ड तुम्ही बघू शकताय. जे गम्स आहेत किंवा जिंजिवा आहेत त्या जशा आतल्या बाजूला जातात, जॉ बोनच्या आतल्या बाजूला जातात, त्या पार्टला काय म्हणतात, पेरिओडोंटल लिगामेंट. ह्या पेरिओडोंटल लिगामेंटच्या वरच सिमेंटम असा एक पार्ट असतो. दिस इज ऑल्सो अ हार्ड पार्ट, सिमेंटम. ओके. आणि बाजूला ज्या सपोर्टिंग टिश्यू आहेत तिथे काय येतं, तर जॉ बोन येतं, अल्व्हिओलार बोन. ओके, ते जॉ बोन येतं. ऑल राईट. सो दीज आर द ऍक्च्युअल पार्ट्स ऑफ द टूथ. इनॅमल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला ओरल कॅव्हिटी मध्ये दात जे दिसतात, दातांच्या सगळ्यात वरचं जे आवरण आहे, ओके, आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ एव्हरी टूथ इन एव्हरी मॅमल, that is called as enamel. Then dentine, then pulp chamber. Okay, and inside the jawbone, ज्या सॉकेट मध्ये टूथ फिक्स झालेला आहे तिथे सिमेंटम असतो, हार्ड पार्ट. आणि पल्प कॅव्हिटी मध्ये ब्लड सप्लाय असतो किंवा ब्लड वेसल्स असतात. ऑल राईट. नाउ वी विल स्टडी वन बाय वन द डिटेल्स ऑफ these structures. Now first enamel. Now before going to the actual structure of the enamel, I just want to tell you one मॅम thing. बोला. 1 सेकंड ती डायग्राम दाखवा ना. हे बघा ही फिगर. if you can get a screenshot, you can get the screenshot from येस me. मॅम. तुम्हाला जर हवा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. इज इट फाईन? अजून मॅक्झिमाइज करू? बस बस. ओके मॅम. Okay, thank you. Shall I go to the next slide now? Yes. Yes, ma'am. Now let us see the next slide. See, before going to the actual description of enamel, तुम्हाला एक गंमतशीर गोष्ट सांगते. इनॅमलचा कलर जो आहे, नॅचरल कलर, हा कधीही एकदम फ्रेश व्हाईट, व्हाईटेस्ट व्हाईट असत नाही. इनॅमलचा जो नॅचरल कलर आहे तो बफी व्हाईट कलर आहे. बफी व्हाईट म्हणजे कसा, तर पेल व्हाईट कलर आहे. ओके, किंवा पर्ल व्हाईट म्हणतात, असा कलर आहे. तो अगदी पांढरा शुभ्र रंग इनॅमलचा असत नाही. मी हे तुम्हाला पर्पजफुली सांगतेय. कशासाठी? ऍडव्हर्टायझेस ज्या असतात वेगवेगळ्या टूथपेस्टच्या, आय एम नॉट गोइंग टू कर्स एनी ब्रँड. मला कुठल्याही ब्रँडला कमी दाखवायचं नाहीये किंवा काही दाखवायचं नाहीये. बायोलॉजिकली जी फॅक्ट आहे ती मी सांगायचं. जी ऍक्च्युअल कलर आहे तो ऍक्च्युअल कलर हा स्लाइटली येलोइश व्हाईट असा असतो. ओके, येलोइश व्हाईट, येलो नाही, येलोइश व्हाईट. ओके, पेल व्हाईट असा कलर असतो. ऍडव्हर्टायझेस मध्ये पांढरे शुभ्र दात दाखवतात, इतके चमकत असतात दात की काही विचारू नका. दॅट इज नॉट द ओरिजिनल कलर ऑफ अवर इनॅमल. दात चकचकीत पांढरे शुभ्र असत नाहीत. का? कारण इनॅमलचा जो नॅचरल कलर आहे तो व्हाईटेस्ट व्हाईट नाहीये. ओके, हा जो मिनरलाइज्ड पार्ट आहे, कॅल्शियम फॉस्फेट न बनलेला पार्ट आहे, त्याचा जो कलर आहे तो येलोइश व्हाईट कलर असतो. त्यामुळे आपले दात पांढरे शुभ्र चमकवण्यासाठी कधीही प्रयत्न करू नका. ओके, नाव कमिंग टू द इनॅमल. दिस पार्ट इज toughest part in the oral cavity which is resistant to the abrasion. आपण रोज टूथब्रश न दात घासतो पण आपल्या इनॅमल वरती स्क्रॅचेस येतात का? स्क्रॅचेस येत नाही. ओके, दॅट मीन्स इट इज रेझिस्टंट टू द abrasions. कुठलेही स्क्रॅचेस ह्या इनॅमल वरती येत नाही.
ऑफकोर्स खूप जोराचा मार लागला असेल किंवा अशी काही कंडिशन असेल तर त्याच्यावरती स्क्रॅचेस येऊ शकतात. व्हेरी रेअर केस, ऍक्सिडेंटल केस. ओके. Enamel is a mineralized layer that covers the tooth crown. हा जो टूथचा वरचा भाग असतो जो ओरल कॅव्हिटी मध्ये दिसतो, that part is called as crown of the tooth. बरोबर. And this crown of the tooth is completely covered by the enamel. It cannot be repaired by the tooth tissues. हा जो आहे टूथ टिश्यूज नी रिपेअर होत नाही. ऍक्च्युली इनॅमल कधीच रिपेअर होत नाही. एकदा इनॅमल परमनंट टीथ मध्ये तयार झालं, तुमच्या 10-11व्या वर्षापासून जे परमनंट टीथ इरप्ट व्हायला लागतात, हळूहळू दाढा वगैरे तयार होतात. एकदा इनॅमल तयार झालं की झालं. त्याच्यानंतर ते रिन्यू होत नाही, ते खराब झालं तर ते रिप्लेस होत नाही, अशी कुठलीही सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये नाही. ओके. So once the enamel is formed, it is formed. It cannot be repaired by the tooth tissue because this layer is originated only once in the lifetime. आणि त्यामुळे आपल्याला दातांची खूप काळजी घ्यावी लागते. एकदा इनॅमल खराब झालं की मग दात सेन्सिटिव्ह व्हायला लागतात. ओके. दात सेन्सिटिव्ह होतात म्हणजे माहिती आहे ना, असं काहीतरी गरम किंवा खूप थंड खाल्ल्यावरती झिणझिण्या येतात दातांमधून, त्याला म्हणतात सेन्सिटिव्हिटी. ऑलराईट. तर असं सेन्सिटिव्हिटी का डेव्हलप होते दातांमध्ये, तर इनॅमल डिमिनरलाइज झालेलं असतं किंवा खराब झालेलं असतं, त्यामुळे सेन्सिटिव्ह होतात. आता ह्याच्यावरती एक लेक्चर घेता येईल सेन्सिटिव्ह टूथ वरती. दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ अवर सिलेबस. आपण जेव्हा ऍक्च्युअल कॉलेजमध्ये भेटू त्यावेळी ह्याच्यावरती आपण चर्चा करूयात ऍज अ पार्ट ऑफ अवर नॉलेज. ओके. सो once originated, enamel is never repaired. It is the only mineralized structure not produced by the connective tissue but the epithelium. जे oral epithelium आहे, या oral epithelium पासून हे enamel तयार झालेलं असतं. This is the hardest structure of the tooth which has about 99% of crystalline calcium phosphate. Okay. And this calcium phosphate is called as hydroxyapatite. hydroxyapatite असं ह्याला म्हणतात. आणि फ्लोराईड. ओके. तर हे जे फ्लोराईड आणि कॅल्शियम फॉस्फेट आहे हे आपल्या इपिथेलियम मधून तयार झालेलं आहे. आपल्या टूथपेस्ट मधून जर आपल्याला कॅल्शियम फॉस्फेट आणि फ्लोराईड मिळेल तर त्याच्यामुळं काही इनॅमल मेंटेन राहील वगैरे असं काहीही होत नाही. ते आपल्या आतून शरीरातूनच मिळायला पाहिजे. केव्हा मिळायला पाहिजे, जेव्हा दात तयार होत असतात तेव्हा. ओके. आत्ता मिळालं तर ते बोन्स मध्ये जाईल, दातांमध्ये नाही जाणार आहे. कारण इनॅमल काही रिपेअर होत नाही किंवा मेंटेन होण्याची ती काही गोष्ट नाहीये. एकदा तयार झालं की तयार झालं. ओके. आता इनॅमलच्या खालच्या बाजूला बिलो द इनॅमल देअर इज डेंटाइन. Now this dentine is also a calcified material and this dentine comprises of about 80% of hydroxyapatite. hydroxyapatite म्हणजेच काय आहे तर कॅल्शियम फॉस्फेटचा फॉर्म आहे. ओके. हायड्रॉक्झीअपाटाइटच इनॅमल बनलेलं असतं, त्याच्यामध्ये 99% हायड्रॉक्झीअपाटाइट असतं आणि डेंटाइन मध्ये 80% ऑफ हायड्रॉक्झीअपाटाइट असतं. ओके. Now this dentine leaves the inner cavity which is called as the pulp cavity. This cavity is a soft part of the tooth which contains the connective tissue. Now this is the actual functional part. जी pulp cavity आहे ती actual functional part आहे. Okay. Now after dentine we will study about the pulp cavity. This again coming to the dentine. हा डेंटाइनचा जो लेअर आहे, this dentine layer is synthesized by the odontoblast cells. ओडोंटोब्लास्ट सेल्स ज्या असतात पल्प कॅव्हिटीच्या बेसला असतात ओडोंटोब्लास्ट सेल्स. या ओडोंटोब्लास्ट सेल्स पासून डेंटाइन तयार झालेला असतो. लक्षात घ्या, इनॅमल इज फॉर्म्ड बाय इपिथेलियम. Dentine is formed by odontoblast cells. ओके. म्हणजे ह्या दोन्ही लेयर्सचं जे ओरिजिन आहे ते ओरिजिन वेगवेगळं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आता तुमच्या नोटबुक मध्ये वगैरे लिहून घ्या, कारण प्रत्येक आठवड्याला तुम्हाला एक छोटीशी क्विज सोडवावी लागणार आहे. आठवडाभर आपण जे शिकलेलो आहोत त्याच्यावरती एक छोटीशी क्विज येईल तुम्हाला
प्रत्येक आठवड्यात. आणि ही क्विज म्हणजे काय असेल तर MCQs असतील. ह्या MCQs ना सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ह्या ज्या मी अगदी स्पेशल एम्फसिस देऊन सांगतेय ह्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या. इनॅमल कशा कशाचं बनलेलं असतं. इट इज मेड अप ऑफ 99% ऑफ कॅल्शियम फॉस्फेट known as hydroxyapatite and fluoride. This enamel is formed from the epithelium. Dentine 80% hydroxyapatite बनलेलं असतं. Dentine is formed from the odontoblast cells. Okay. Now coming to the next slide. Here is the cementum. सिमेंटम ही लेअर कुठे असते तर जॉ बोन सॉकेट जे आहे त्या सॉकेटला लाईन करणारी जी लेअर आहे ही लाईन करणारी लेअर सिमेंटम आहे. दिस थिन लेअर इज अगेन मिनरलाइज्ड टिश्यू, हार्ड टिश्यू, अँड इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम सिमेंटोब्लास्ट सेल्स. माझ्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये सिमेंटोब्लास्टचं स्पेलिंग चुकलेलं आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस. सिमेंटोब्लास्ट स्पेलिंग आहे CEMENTOBLAST. सिमेंटोब्लास्ट. ई नंतर एक M एक्स्ट्रा आलेला आहे. आय एम सॉरी फॉर दिस. तर ही जी सिमेंटम लेअर आहे ही सिमेंटोब्लास्ट सेल्स पासून तयार झालेली असते. This cementum fixes the tooth into the socket. Okay, this fixes the tooth to the alveolar wall by the set of collagen fibrils. म्हणजे ह्या सिमेंटम जो फिक्स करतो टूथला सॉकेट मध्ये तो कुणाच्या मदतीने फिक्स करतो. इट फिक्सेस विथ द सेट ऑफ कोलॅजिन फायब्रिल्स. ओके, दीज आर कनेक्टिव्ह टिश्यू. नाव इनसाइड द डेंटाईनच्या खालच्या बाजूला काय असतं टूथ पल्प असतो किंवा पल्प कॅव्हिटी असते. दिस इज लूज कनेक्टिव्ह टिश्यू. दिस इज हायली फंक्शनल. अँड what is the sign that this is functional? It is supported with blood vessels. It is innervated with neurons. आणि त्याच्यामुळं दातामध्ये कळ येणं, दात दुखणं ही जी फिलिंग्स आहेत ही फिलिंग्स आपल्याला समजतात. का? कारण प्रत्येक पल्प कॅव्हिटी मध्ये प्रत्येक टूथच्या पल्प कॅव्हिटी मध्ये भरपूर ब्लड वेसल्स असतात आणि भरपूर नर्व एंडिंग झालेली असतात ज्याच्यामुळे आपल्याला सेन्सेशन येतं. एखाद्या दाताला जोरात मार बसला तरी सुद्धा आपल्याला दुखतं, रक्त येतं. हे कशामुळे येतं? बिकॉज दिस पल्प कॅव्हिटी इज इरिगेटेड विथ ब्लड वेसल्स अँड इनर्वेटेड विथ नर्व्स. What does it contain? It contains 75% of water and 25% of organic material or organic matrix. So this is with the tooth pulp. Shall I move to the next slide? Yes, ma'am. The next. तुम्हाला समजतंय आतापर्यंतचे पार्ट सगळे समजले? Yes, ma'am. I hope you all are ready. I want मला असं वाटतं आता बरेच झालेले आहेत तर जस्ट जस्ट 2 minutes मी एक महत्त्वाची गोष्ट मला मॅम आवाज ब्रेक होतो. मॅम आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय माझा? Yes. हो. Yes, ma'am. Oh, ma'am. आता ऐकू येतोय आवाज? Oh, ma'am. हो मॅम येतोय. ओके फाईन. एक महत्त्वाची सूचना सांगते. तुम्ही घरातून लेक्चर्स ऐकताय. मी पण बरीच लेक्चर्स घरातूनच देते. ओके, तर आपण घरी असल्यावरती आपल्याला फक्त मोबाईल डेटाची गरज आहे लेक्चर ऐकायला. यू कॅन स्पेअर 2 hours a day. मला बऱ्याचदा स्टुडंट्सचे मेसेजेस येत आहेत की आजचं लेक्चर मिस झालं तर आम्हाला ते परत ऐकायला मिळेल का, किंवा आम्हाला परत तुम्ही एक्सप्लेन करणार का वगैरे वगैरे. आता सध्या तरी कुठलीही अशी सिस्टीम आमच्याकडून अजून डेव्हलप झालेली नाहीये की ती लेक्चर्स आम्ही परत तुम्हाला देऊ, रेकॉर्डिंग तुम्हाला देऊ, अशी कुठलीही सिस्टीम अजून डेव्हलप झालेली नाहीये. यू नो दॅट ही ऑनलाईन टीचिंगची सिस्टीम तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांच्यासाठी नवीन आहे. त्यामुळं स्पेअर टाइम टू अटेंड लेक्चर्स. एवढं दुसरं कुठलंही महत्वाचं काम तुम्हाला असणार नाहीये
की तुम्ही लेक्चर्स नाही ऐकू शकत. ऍक्च्युली 4 महिने आपली सुट्टी झालेली आहे, तर घरातच बसून लेक्चर ऐकायचे ते ऐका. अदरवाईज लेक्चर्स आय डोंट नो तुम्हाला परत कधी ऐकायला मिळतील, बिकॉज वी हॅव टाइम कन्स्ट्रेंट. लेक्चर घेण्यात सुद्धा आणि असं हे सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण ऑनलाईन शिकणं म्हणजे खरं तर आपल्याला तशी थोडी लिमिटेशन येत आहेत आपल्या रुटीन मेथड्स पेक्षा. बरोबर आहे. त्यामुळे शक्यतो लेक्चर्स ऐका. काही प्रॉब्लेम्स असतील तर ग्रुपवर तर तुम्ही नाही शेअर करू शकत, पण आमच्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही शेअर करू शकता तुमचे प्रॉब्लेम्स. लवकरच आम्ही गुगल क्लासरूम सुद्धा डेव्हलप करू, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता. तर हे सगळं डेव्हलप होईपर्यंत डोंट मिस द लेक्चर. घरात बसून तुम्हाला ऐकायचं आहे तर स्पेअर टाइम, बिकॉज दिस इज फॉर यू. आणि असे मेसेजेस प्लीज करू नका. मला तुमच्या ऍडमिशन झाल्यात आणि ग्रुप झाले तेव्हापासून आम्हाला सगळ्याच टीचर्सना असे मेसेजेस येत आहेत की आम्ही परत लेक्चर ऐकू शकतो का वगैरे. तर सिस्टीम डेव्हलप करायचं काम चालू आहे, पण बाळांनो जोपर्यंत हे सगळं रुटीन लागत नाही तोपर्यंत तुमची महत्वाची लेक्चर्स मिस होतील. सो डोंट डू दॅट. आणि थोडा वेळ लागला तरी चालेल आपल्याला शिकवायला, पण तुमच्या अंडरस्टँडिंगच्या स्पीडनं आपण हे सगळं घेणार आहोत. ओके. तर काही प्रॉब्लेम्स असतील तर शेअर करा. लेक्चर मिस नका करू. नाव दिस इज व्हॉट आय कॅन टेल यू फ्रॉम सच अ लॉंग डिस्टन्स. तर आय होप यू विल अंडरस्टँड ऑल दीज इश्यूज अराउंड अस. लक्षात घ्या तुम्ही. ओके. सो आय विल मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. पेरिडोन्शियम. आता पेरिडोन्शियम हा जो पार्ट आहे हा परत जॉ बोन मध्ये किंवा जॉ कॅव्हिटी मध्ये येतो. मी परत एकदा फिगरला जाते, तुमच्या लक्षात येईल. पेरिडोन्शियम म्हणजे ही पेरिओडोंटल लिगामेंट दिसतंय तुम्हाला. पेरिओडोंटल लिगामेंट हे कुठे असतं, तर जिथे सिमेंटम लेअर आहे ह्या सिमेंटम लेअरच्या पण खाली पूर्ण लाईन करतं. जे जॉ सॉकेट आहे या सॉकेटला पूर्ण लाईन करतं आणि ह्याला म्हणतात पेरिडोन्शियम. ओके. तर हे जे पेरिडोन्शियम आहे ह्याचा आता आपण डिटेल स्टडी करणार आहोत. दिस पेरिडोन्शियम, the word comes from the Greek term peri means around and odont means tooth. Around the tooth म्हणजे पेरिडोन्शियम किंवा पेरिओडोंटल कॅव्हिटी. Okay, it is composed of connective tissue, dense thick connective tissue, and these connective tissues are collagen and elastin. हे जे कोलॅजिन आणि इलॅस्टिन कनेक्टिव्ह टिश्यूज असतात ह्या कनेक्टिव्ह टिश्यूज आपल्या स्किनच्या लाइनिंग मध्ये सुद्धा असतात, इंटेग्युमेंटच्या लाइनिंग मध्ये सुद्धा असतात आपल्या मॅमल्सच्या. तर ह्या ज्या कनेक्टिव्ह टिश्यू आहेत ह्या फर्मनेस देतात and these are present in the periodontium. Now this connective tissue is between the cementum and alveolar bone. म्हणजे जे बोन आहे सॉकेट मध्ये, जे बोन आहे जॉ मध्ये, ते बोन आणि सिमेंटम ह्याच्यामध्ये हे काय करतं, पूर्ण टूथच्या बेसला पूर्ण काय करतं, ओव्हरलॅप करतं आणि अशा पद्धतीने हे पेरिओडोन्शियम असतं. दिस इज अ सपोर्टिंग टिश्यू. हे सपोर्ट करतं टूथ सॉकेटला, काय करतं, सपोर्ट करतं. अँड द नेक्स्ट इज गम. Gum or gingiva. In a typical biological term, it is called as gingiva. Gum किंवा मराठीमध्ये आपण त्याला हिरड्या असं म्हणतो. Okay. Now this is stratified squamous epithelium. जेव्हा तुम्ही इंटेग्युमेंट स्टडी करायला सुरुवात कराल, स्किन स्टडी करायला सुरुवात कराल, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम म्हणजे काय आहे. दिस इज द अप्पर मोस्ट पार्ट ऑफ द स्किन. So the gum is made up of stratified squamous epithelium and dense connective tissue. आपल्या हिरड्या ह्या 2 लेयर्सच्या बनलेल्या असतात. And the tooth socket. Tooth socket म्हणजे काय, तर आपला जो अप्पर जॉ आणि लोअर जॉ आहे, म्हणजेच काय तर मॅन्डिबल अँड मॅक्झिला, अप्पर जॉ अँड लोअर जॉ, दॅट सपोर्ट्स अँड प्रोटेक्ट्स द टूथ. ही जी टूथ सॉकेट्स आहेत आपल्या जॉ बोन मध्येच आहेत आणि त्या जॉ बोन मध्येच ते टूथ फिक्स होतात, त्यामुळे त्यांना आपोआपच काय मिळतो, तर चांगला सपोर्ट मिळतो. ओके. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टूथ. थँक यू सो मच. आय होप यू हॅव गॉट दिस. समजलंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. हो. Yes, ma'am. I can do one thing.
हे जे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे ह्याच्यामध्ये तुमची मॅमेलियन टूथची पूर्ण नोट तयार होते फिगर सहित, बरोबर? Yes. Yes, ma'am. हे जे Yes. पॉवर प्रेझेंटेशन आहे हे मी तुम्हाला शेअर करीन सो दॅट आज जे लेक्चर झालं त्याच्या सगळी नोट तुमच्याकडे अवेलेबल होईल. ओके, पूर्ण नोट तुमच्याकडे अवेलेबल होईल आणि जेव्हा केव्हा ह्याच्यावरती तुम्हाला क्विज येईल तर ती क्विज तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ओके Okay. फाईन. Okay, ma'am. आजच्या लेक्चर मध्ये कुणाला शंका? आजच्या लेक्चर मध्ये कुणाला काही शंका? तर तुम्ही विचारू शकता जस्ट 5 मिनिट्स, कारण त्यानंतर लगेचच तुमचं नेक्स्ट लेक्चर शेड्यूल झालेलं आहे ऑलरेडी. आता जर सगळ्यांच्या समोर शंका विचारायला तुम्हाला हेजिटेशन वाटत असेल तर तुम्ही पर्सनली मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता बाळांनो. फील फ्री टू आस्क एनी ऑफ युअर शंका. कुठलीही शंका मनात ठेवू नका. अभ्यास करावाच लागेल आणि शंका मनात ठेवून अभ्यास होत नाही. इज इट फाईन? ओके, शॅल वी स्टॉप ओव्हर हिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. फाईन. Yes. Thank you, ma'am. हे मला बघा मी पण पहिल्यांदा हे करतो